मी आपलाच दीपक राजमुद्रा करिअर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सर्वात अतिशय अप्रतिम आणि बँकिंगमध्ये टॉपला असलेली जी रिक्रुटमेंटमधली जाहिरातमधली जी जाहिरात आहे ती आहे SBI POची। त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। SBI PO स्टेट बँक ऑफ इंडिया, हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा लोगो आहे। बघा, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला। आता रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर्स ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन, पेमेंट ऑफ फीज, हा या ठिकाणी पेमेंट ऑफ फीजचा पार्ट आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन वगैरे। तर याच्यातला पहिला मुद्दा आपण बघणार आहोत, तो बघायचा आपल्याला। वॅकन्सीज बरोबर आहे। एकूण वॅकन्सी आहे किती, तर बघा कॅटेगरीनुसार SC साठी रेग्युलर वॅकन्सीज 75 आहे, बॅकलॉग वॅकन्सीज 5 आहे, म्हणजे टोटल वॅकन्सी 80 आहेत। त्याच्यानंतर ST साठी 73 आहेत, OBC साठी 135 आहे, EWS साठी 50 आहे, ओपनसाठी 203 आहे, टोटल वॅकन्सी 541। ठीक आहे, ह्या 500 वॅकन्सीज आहे ऑफिसर पदाच्या। अतिशय छान वॅकन्सीज आहे SBI मध्ये। ठीक आहे, आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकरता महत्त्वाचा, टेंटेटिव्हली तो बघायचा आहे आपल्याला। ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग आणि मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन बाय कॅन्डिडेट्स 24/6 म्हणजे 24 जूनपासून फॉर्म भरण्याची डेट सुरू झालेली आहे। 14 जुलैपर्यंत आपण फॉर्म सबमिट करू शकतो। महत्त्वाचं आहे 14 जुलैपर्यंत। पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी आपल्याला 24 जूनपासून 14 जुलैपर्यंत सबमिट करायची आहे। ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिन असणार आहे आपली जुलै ऑगस्टमध्ये 2025 मध्ये। त्यानंतर ऑनलाईन मेन एक्झामिनेशन असणार आहे आपली सप्टेंबर 2025 मध्ये। ठीक आहे, त्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट असणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, सायकोमॅट्रिक टेस्ट। त्यानंतर इंटरव्ह्यू आणि ग्रुप एक्झरसाइज या ठिकाणी असणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये। आणि डिक्लेरेशन ऑफ फायनल रिझल्ट हा असणार आहे नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये। ठीक आहे, त्यानंतर ठीक आहे, म्हणजे डिक्लेरेशन ऑफ फायनल रिझल्ट हा तुमचा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये। मला सांगा मित्रांनो, आज कुठली अशी रिक्रुटमेंट निघते कुठल्या डिपार्टमेंटची की त्या डिपार्टमेंटमध्ये तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटपासनं तर तुमच्या फायनल सिलेक्शनपर्यंत सर्व पॉईंट, सर्व गोष्टी डिक्लेअर केल्या जातात। बँकिंग हा असा एक IBPS असा एक मार्ग आहे की या ठिकाणी तुमची ॲडव्हर्टाइजमेंट, प्रीची परीक्षा, त्याचा रिझल्ट, मेनची परीक्षा, त्याचा रिझल्ट, सायकोमॅट्रिक टेस्ट, इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, फायनल रिझल्ट आणि जॉईनिंग डेट, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी डेट टू डेट दिल्या जातात। त्याच्यामुळे यामध्ये आपल्याला पारदर्शकतापणा आहे आणि आपण लवकरात लवकर म्हणजे या ठिकाणी करिअर आपण करू शकतो, असा हा एक मार्ग आहे। तर ही आहे पूर्ण डिटेल या ठिकाणची SBIची माहिती। त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज लिमिट। ठीक आहे, 21 वर्षापेक्षा जास्त, कमीत कमी 21 वर्ष आणि 30 वर्ष हे वय असणं गरजेचं आहे 1/4/2025 पर्यंत। त्याच्यानंतर अदर बॅकवर्ड क्लासेससाठी तुम्हाला आपल्याला या ठिकाणी 3 वर्षाचं रिलॅक्झेशन असणार आहे। शेड्यूल ट्राईबसाठी 5 वर्षाचं रिलॅक्झेशन असणार आहे। तर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज PWBD, त्याच्यामध्ये PWBDमध्ये ओपन आणि EWS, OBC, SC ST त्यांचं हे या पद्धतीनं एज रिलॅक्झेशन आहे। एक सर्व्हिसमॅनचं व्यवस्थित डिटेलमध्ये हा पॉईंट त्यांनी व्यवस्थित वाचून घ्यावा, कारण त्यांना 5 वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्झेशन असणार आहे। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन्स, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। हा पॉईंट मला परत वारंवार आणखी हायलाईट करून सांगावा असा वाटतो की बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा बाहेर अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी विविध कॉलेजेसमध्ये जात असतो, विविध ठिकाणी जात असतो, तेव्हा असं अनुभवाला येतं किंवा बँकिंगच्या परीक्षा म्हटलं की तिथं कॉमर्सच पाहिजे किंवा कॉमर्सच्याच मुलांना सोपं जातं। मित्रांनो, असं नाही आहे। बँकिंगच्या परीक्षा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी
ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. कुठल्याही पदवी झालेल्या विद्यार्थ्याला बँकिंगच्या परीक्षा देता येतात. हे मागच्या मी 12 वर्षापासून अलग अलग ठिकाणी ग्रामीण भागातल्या मुलांना पालकांना सांगत आहोत की बँकिंगच्या परीक्षा हा BAचा विद्यार्थी देऊ शकतो. राईट. एनी ग्रॅज्युएशन झालेला व्यक्ती ही परीक्षा फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर those who are in the final year semester of their graduation may also apply provisionally subject to the condition that if called for interview they will have to produce proof of having passed the graduation examination on or before 13th September 2025. तिथपर्यंत त्याला त्याचे डॉक्युमेंट सबमिशन करून द्यावे लागतील. ठीक आहे. नंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो अलग अलग. ठीक आहे. he is not that chat category will not be at any. ओके. नंतर गायडन्स फॉर युजिंग द स्क्राईब कमिशन. ज्यांना स्क्राईब वापरायचं असो त्यांच्यासाठी या कंडिशन आहे. सिलेक्शन प्रोसिजर ही सर्वात महत्त्वाची आहे. 3 फेजमध्ये ही प्रोसिजर होणार आहे. कुठल्या कुठल्या फेजमध्ये होणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. फेज नंबर 1 प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असणार आहे. ठीक आहे. यामध्ये एकूण 100 मार्क्स असणार आहेत. राईट. इंग्लिश लँग्वेज असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 40. त्याला मार्क्स किती असणार आहे तर या ठिकाणी दिले. टेस्ट विल बी 3 सेक्शन विथ सेपरेट टायमिंग फॉर ईच सेक्शन ॲज फॉलोज. ठीक आहे. 100 मार्क्स असणार आहे. नंबर ऑफ मार्क्ससुद्धा किती आहे. एक्झामिनेशन कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट फॉर 100 मार्क्स. किती मार्क्ससाठी होणार आहे 100 मार्क्ससाठी होणार आहे. तर इंग्लिश लँग्वेजसाठी 40 क्वेश्चन असणार आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 30 क्वेश्चन असणार आहे. रिझनिंग ॲबिलिटीसाठी 30 क्वेश्चन असणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर द पेस्ट. ओके. म्हणजे 100 मार्काची टोटल मॅक्झिमम मार्क्स इज 100 असणार आहे. 20 मिनिट्स 20 मिनिट्स 20 मिनिट. हा जो सेक्शन असणार आहे या सेक्शनसाठी 20 मिनिट असणार आहे. या सेक्शनसाठी 20 मिनिट असणार आहे. या सेक्शनसाठी 20 मिनिट असणार आहे. आणि टोटल 1 आवर्स या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. ठीक आहे. सिलेक्शन क्रायटेरिया फॉर मेन एक्झामिनेशन कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन ऑन द बेसिस ऑफ द ॲग्रिगेट मार्क्स स्कोर इन द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. प्री परीक्षेच्या मार्काच्या सिलेक्शनवर मेरिटवर आपल्याला देअर विल नो बी सेक्शनल कट ऑफ ऑन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. कुठल्याही प्रकारचा सेक्शनल कट ऑफ या ठिकाणी नाही आहे. देअर विल बी नो सेक्शनल कट ऑफ इन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. ठीक आहे. कॅन्डिडेट्स नंबरिंग 10 टाइम्स ऑफ द नंबर्स ऑफ वॅकन्सीज इन ईच कॅटेगरी विल बी शॉर्ट लिस्टेड फॉर मेन एक्झामिनेशन फ्रॉम द टॉप ऑफ अबाव मेरिट लिस्ट. तर या पद्धतीने आपली ही प्री परीक्षा असणार आहे. आणि या प्री परीक्षेच्या स्कोरवर आपलं मेन परीक्षेसाठी काय होणार आहे सिलेक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पुढचा मेन एक्झामिनेशन. ठीक आहे. आता इथं खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मेन एक्झामिनेशन. बघा डिस्क्रिप्टिव्ह द मेन एक्झामिनेशन विल बी कंडक्ट ऑनलाईन अँड विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. ही परीक्षासुद्धा कशी असणार आहे ऑनलाईन. आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट फॉर 200 मार्क्स. किती मार्क्ससाठी असणार आहे 200 मार्क्स. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट फॉर 50 मार्क्स. यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे 50 मार्क्ससाठी. किती मार्क्ससाठी 50. द डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल बी ॲडमिनिस्टर्ड immediately after conclusion of the objective test and candidates will have to type their descriptive test answer on the computer. म्हणजे प्री परीक्षा मल्टिपल चॉईस ऑब्जेक्ट टाईप असणार आहे. मुख्य परीक्षा मल्टिपल चॉईस ऑब्जेक्ट टाईप असणार आहे. आणि मुख्य परीक्षा लागूनच आपला डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा पेपर असणार आहे. तो मात्र आपल्याला कम्प्युटरच्या साहाय्याने लिहायचा आहे डिस्क्रिप्टिव्हमध्ये. म्हणजे या ठिकाणी टायपिंग सर्टिफिकेट नसलं तरी चालेल परंतु आपल्याला टायपिंग करता आलं पाहिजे ऑनलाईन. हे खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. द ड्युरेशन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट इज 3 hours. ही असणार आहे आपली 3 तासाची परीक्षा. अँड इट कन्सिस्ट ऑफ 4 सेक्शन्स ऑफ टोटल 200 मार्क्स. देअर विल बी सेपरेट टायमिंग फॉर एव्हरी सेक्शन. ठीक आहे. टेस्ट फर्स्ट रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड. आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन्स या ठिकाणी असणार 40 आणि मॅक्झिमम मार्क्स असणारे 60 आणि याला 50 मिनिट्स असणार आहे वेळ. हे पहिला सेक्शन असणार आहे. डेटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन.
याच्यामध्ये डेटा ॲनालिसिस आणि डेटा इंटरप्रिटेशनच असणार आहे आणि 30 क्वेश्चन असणार आहे, त्याला 60 मार्क असणार आहे, याला 45 मिनिट्स असणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स असणार आहे, एका प्रश्नाला 2 मार्क्स. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी मार्किंगमध्ये. जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, बँकिंग नॉलेज 60 क्वेश्चन असणार आहे 60 मार्क्ससाठी. 60 क्वेश्चन असणार आहे 60 मार्क्ससाठी, 45 मिनिट्स त्यासाठी असणार आहे. हा सब्जेक्ट तुमचा मेन परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा असणार आहे स्कोरिंगसाठी. नंतर आहे इंग्लिश लँग्वेज असणार आहे 40 क्वेश्चन्स, त्यासाठी 20 मिनिट्स आणि 40 मिनिट्स असा हा मेनचा सिलेबस असणार आहे. मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह, नंतर लगेचच डिस्क्रिप्टिव्हचा पेपर सुरू होईल ताबडतोब. कम्युनिकेशन स्किल या ठिकाणी असणार आहे. ईमेल्स, रिपोर्ट्स, सिच्युएशन ॲनालिसिस आणि प्रिसाईज रायटिंग अशा 3 म्हणजे अशा पद्धतीचं आपल्या या ठिकाणी इंग्लिशमध्ये काम करायचं आहे, ते या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर ईमेल्स कंपल्सरी 1 आउट ऑफ 2 ऑप्शन्स, रिपोर्ट्स कंपल्सरी 1 आउट ऑफ 2 ऑप्शन्स, ईदर ऑफ सिच्युएशन ॲनालिसिस और प्रिसाईज रायटिंग 1 ऑफ द 2. त्यानंतर या ठिकाणचा पॉईंट झाला क्लिअर. आता सेकंड मुद्दा असणार आहे सेक्शन क्रायटेरिया फॉर फेज 3. सिलेक्शन कट ऑफ द मेन एक्झामिनेशन, each candidates will have to score a minimum score in each test. Descriptive paper individually in main examination. Depending on the number of vacancies available, sectional cutoffs will be decided. हा आपण ठरवू शकत नाही, तर मॅन्युअल राहील. मिनिमम ॲग्रिगेट क्वालिफिकेशन ऑफ स्कोर, कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट, ओके. एक्झामिनेशन कॅन्डिडेट नंबरिंग अप टू 3 टाइम्स, 3 टाईमपर्यंत आपल्याला ते बोलवू शकतात. नंतर पेनॉल्टी फॉर द रॉंग आन्सर ॲप्लिकेशन टू बोथ प्रिलिमिनरी मेन एक्झामिनेशन. देअर विल बी पेनॉल्टी फॉर रॉंग आन्सर मार्क इन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. फॉर each questions, for each wrong answer has been given by the candidates. 1/4 of marks assigned to that questions will be deducted as penalty to arrive at conduct score. If a question is left blank, that is if no answer is marked by candidate, there will be no penalty for that questions. 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार आहे. कंपॅरिझन ऑफ सायकोमॅट्रिक टेस्ट, ग्रुप एक्झरसाइज, पर्सनल इंटरव्ह्यू. या ठिकाणी फेज 3 मध्ये काय राहणार आहे, सायकोमॅट्रिक टेस्ट, ग्रुप एक्झरसाइज, पर्सनल इंटरव्ह्यू या गोष्टी असणार आहे. मॅक्झिमम मार्क्स किती असणार आहे 20, ग्रुप एक्झरसाइज, इंटरव्ह्यू आणि टोटल असणार आहे 50. ठीक आहे. द मिनिमम क्वालिफिकेशन मार्क्स विल बी ॲज डिसाइडेड बाय द बँक. Final selection, the candidates will have to qualify both in phase 2 and phase 3 separately. The marks obtained in main examination, phase 2, both in the objective test and the descriptive test will be added to the marks obtained in phase 3 for preparing the final merit list. The mark obtained in the preliminary examination phase will not be added for preparing the final merit list for selection. The marks obtained by the candidates in phase 2 main examination, both objective and descriptive test, and phase 3 group exercise interview will be normalized to 100 marks as detailed below. ठीक है. मैक्सिमम मार्क्स है 250, नॉर्मलाइजेशन मार्क्स है 75, ग्रुप एक्सरसाइज इंटरव्ह्यू 50 and 25, टोटल 300चे 100 कन्वर्ट करणार आणि नॉर्मलायझेशन रिझल्ट पब्लिश होणार. अशा पद्धतीनं हे आपलं आहे पूर्ण SBIचं नोटिफिकेशन. तर ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, प्रेझेंटली द स्टार्टिंग बेसिक पे 48,480 प्लस 4 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट्स इन द स्केल ऑफ 48,480 applicable to junior management grade scale 1. The official will be eligible for DA, HRA, CCA, PF, contributory pension fund, that is NPS, LFC, medical facility, lease rental facility, etc. and other allowances requisite as per rules in force from time to time. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे the approximate CTC at initial scale of pay at Mumbai center is rupees 20.43 lakhs. 20.43 lakhs. मित्रांनो, ही SBIची एवढी मोठी ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला या ठिकाणी द अप्रॉक्सिमेट CTC ॲट इनिशियल स्केल ऑफ पे ॲट मुंबई सेंटर 20.43 lakhs. 20.43 lakhs म्हणजेच काय मंथ पडतो बघा. 12 1 12 म्हणजे या ठिकाणी 8 येतो, राईट. 1 पॉईंट आणि इथं 4 येतो. 12 7 7 1.7
आणि 12 1.7 एवढं तुम्हाला पर मंथ मिळतो आहे. 1.7. द ॲप्रॉक्झिमेट CTC ॲट इनिशियल स्केल ऑफ पे ॲट मुंबई लेवलला 20 लाख रुपयाचं पॅकेज या ठिकाणी SBI POच्या माध्यमातून मिळत आहे. तर ही सोपी परीक्षा आहेच, कठीण पण आहेच. दोघां म्हणजे असं म्हणता येणार नाही की सोपीच आहे, असंही म्हणता येणार नाही खूप कठीण आहे. पण ज्यांनी प्रॉपर योग्य प्रिपरेशन केली तर नक्कीच या परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळवता येतं आहे. ही खूप चांगली एक मोठी ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे की हे पेमेंट स्केल या ठिकाणी दिले जातं आहे. 20,43,000 आपल्याला वार्षिक ॲन्युअल पेमेंट आहे या ठिकाणी. किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर एक वर्ष दीड वर्ष चांगली जीव लावून जर आपण प्रिपरेशन केली तर आपण SBI ऑफिसर नक्की बनू शकतो आणि हे आपलं स्वप्न या ठिकाणी आपण पूर्ण करू शकतो. ठीक आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे जॉईनिंग ट्रेनिंग आणि क्लिअर पाथ. हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. अशा पद्धतीने ही आपली एक महत्त्वाची रिक्रुटमेंट आणि महत्त्वाची जाहिरात.